हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. वास. गंध याचा दुसरा अर्थ आहे वास. याचाही विचार करायचा आहे, कारण आत्मपूजेमध्ये या अर्थालाही तितकेच महत्त्व आहे. वास याचे 3 अर्थ रूढ आहेत. एक अर्थ म्हणजे निवास, दुसरा अर्थ म्हणजे सहवास. हे दोन्हीही अर्थ व्यक्तिगत, दृश्य, जड आहेत. तिसरा अर्थ म्हणजे वातावरणामधून घ्राणेंद्रियाला, नाकाला होत असलेली संवेदना म्हणजे घ्राण. हा भाववाचक अर्थ अदृश्य सूक्ष्म आहे. याच्या 2 छटा आहेत. त्यांना रूढार्थाने सुवास, सुगंध, दुर्गंध असे शब्द वापरतात. निवास. आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी मुक्कामासाठी राहतो, त्याला निवास असे म्हणायचे. हे आपले घर असते, वास्तव्याचे ठिकाण असते. हा आपला राहण्याचा पत्ता असतो. तेथे आपण आपल्या कुटुंबियांसमवेत राहत असतो. इतर ठिकाणी काही कामानिमित्त किंवा अन्य काही कारणाने गेलो असताना आपण तेथे काही काळाकरता तात्पुरते वास्तव्य करतो. तेथे मुक्कामाला राहतो. तेथे आपण त्या विशिष्ट कामापुरतेच, त्या कामाच्या हेतूनेच गेलेले असतो. त्याला निवास असे म्हणत नाही. निवास हे आपले कायम करता वास्तव्याचे ठिकाण असते. याचा अर्थ आपण इतर ठिकाणी काही कामानिमित्त किंवा अन्य काही कारणाने गेलो आणि ते काम झाले की तेथे काही कालावधी जरी मुक्काम केलेला असला तरी आपण आपल्या निवासी परत येतो. सहवास. आपण आपल्या निवासात, घरामध्ये कुटुंबियांसमवेत राहत असतो. काही कारणाने जरी आपण बाहेर गेलो तरी ते काम झाले की पुन्हा आपण आपल्या मुक्कामी निवासी परत येतो. असे कुटुंब एकमेकांच्या सहवासाने राहत असते. हे सर्व मिळून एकत्र राहत असतात. यालाच संसार असे म्हणतात. हे सर्व सहवासी एकमेकांचे सुखदुःख, हे संसाराचे सुखदुःख आहे, या जाणीवेने सर्वतोपरी एकत्र जगतात, निभावून नेतात. त्यात भेद करत नाहीत. त्यांच्यात एक अतूट असा जिव्हाळा निर्माण झालेला असतो. आपण समाजात वावरत असतो. तेथे ओळखी होतात. आपला काम, धंदा, नोकरी इत्यादी निमित्ताने अनेकांशी संबंध येतो. तेथे ओळखी होतात. आपला नातलगांशी संबंध येतो. अशा प्रकारे आपला अनेक व्यक्तींशी काही निमित्ताने तात्पुरता संबंध येतो. त्या कालावधीपुरते आपण त्यांच्यासह एकत्र असतो. यालाही सहवास, परंतु स्वल्प काळापुरता सहवास घडला असे म्हणतात. याला प्रवास असा छान शब्द आहे. प्र म्हणजे प्रसंगानुसार, प्रसंगापुरता, विशिष्ट हेतूने जुळून आलेला वास. घ्राण. घ्राण म्हणजे एखाद्या वस्तूमधून, पदार्थामधून आपल्या नाकाला घ्राणेंद्रिय असा शब्द आहे, होत असलेली संवेदना. याला त्यातल्या त्यात जवळचा म्हणून दर्प असा समानार्थी शब्द सांगता येईल. परंतु यातही फरक आहेच. खरे म्हणजे संस्कृत शब्दांना समानार्थी शब्द उपलब्ध नाहीत. जे काही समानार्थी शब्द म्हणून सांगायचे ते म्हणजे शक्यतो त्या मूळ अर्थाच्या जवळपास जायचा प्रयत्न करायचा. घ्राण याचा मूळ अर्थ बदलून गेला आहे आणि त्याला त्याच्याच अर्थाची एक छटा असलेला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. त्याचा उच्चार मराठीत घाण असा केला जातो. उदाहरणार्थ टीका या शब्दाचा अर्थ बदलून गेला आहे. टीका म्हणजे एखाद्या गोष्टीचे समग्र विश्लेषण करणे, विवेचन करणे, खंडन करणे. त्यात सकारात्मक, नकारात्मक, चांगले, वाईट असे सर्व काही सामावलेले असते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी ही श्रीमद भगवद्गीतेवरील टीका आहे. परंतु आता टीका हा शब्द नकारात्मक अर्थाने रूढ झाला आहे. वास्तवात टीकेत नकारात्मकता ही एक बाजू आहे, ती त्याची एक छटा आहे. तसेच राग याही शब्दाचा अर्थ रूढार्थाने बदलून गेला आहे. वास्तवात राग म्हणजे भावभावना. यात सर्व भाव, विभाव, अभाव सामावलेले आहेत. परंतु आता राग हा त्यातीलच त्याची एक छटा असलेला क्रोध अशा अर्थी वापरला जातो. असो, तर सांगायचा मुद्दा असा की वास म्हणजे घ्राण. मग तो चांगला, वाईट, सुवास, कुवास, सुगंध, दुर्गंध, सुसह्य, असह्य किंवा असा कसाही असो. चंदनाचे खोड उगाळून त्याचा लेप म्हणून गंध वापरले जाते. त्याला सुगंध असतो. हा गंधाचा सुगंध आजूबाजूच्या वातावरणातील दुर्गंधाची जागा घेतो, दुर्गंधाला तेथून दूर करतो आणि त्यामुळे आपल्याला आता फक्त सुगंधच येऊ लागतो. लक्षात घ्यावे, चंदन थंड असते. हरिओम.